ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय। अर्थात, हे ईश्वरा, मला असत्याकडून सत्याकडे, अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल। खऱ्या अर्थाने नवीन वर्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या महान श्लोकात दडलेला हाच प्रकाशाचा प्रवास आहे। आजकाल आपण 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता मोठमोठ्या पार्ट्या करून नवीन वर्ष साजरं करतो, पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आयुष्यात काहीच नवीन वाटत नाही। तोच ताण, तीच धावपळ आणि तीच चिंता का? कारण आपण फक्त भिंतीवरचं कॅलेंडर बदलतो, पण स्वतःच्या आतले विचार आणि अहंकार मात्र बदलत नाही। पण मंडळी, निसर्गाच्या चक्राशी जोडलेला, विज्ञानाचा पाया असलेला आणि मानवी मनाला एक अलौकिक उभारी देणारा आपला खरा नवा वर्षारंभ म्हणजेच गुढीपाडवा। ज्या दिवशी साक्षात ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली आणि ज्या दिवशी प्रभू श्रीराम वनवास संपून अयोध्येत परतले, तो हा सत्याच्या विजयाचा सण। जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, आनंदाचे डोही आनंद तरंग, अशी खरी मानसिक शांती जर आपल्याला अनुभवायची असेल तर या सणाचा खरा अर्थ समजून घ्यायलाच हवा। नमस्कार मंडळी, मी दिव्या वालवडकर, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यामागे केवळ पौराणिक कथा नाही, तर मानवी लाईफ मॅनेजमेंट आणि सुखी जीवनाचे एक अथांग विज्ञान दडलेले आहे। चला तर मग आज विचारांची आणि सकारात्मकतेची एक नवी गुढी उभारूया। मंडळी, निसर्गाच्या कुशीत जेव्हा वसंत ऋतू जन्म घेतो, जेव्हा झाडांची जुनी सुकलेली पाने गळून पडतात आणि फांद्यांवर एक अत्यंत कोवळी हिरवीगार नवी पालवी फुटते, निसर्गाच्या याच नवनिर्मितीच्या उत्सवाला आपण गुढीपाडवा म्हणतो। आपल्या प्राचीन ब्रह्मपुराणात या दिवसाचे महत्त्व सांगताना एक अत्यंत सुंदर श्लोक येतो। चैत्रे मासी जगद्ब्रह्म ससर्ज प्रथमेहनी शुक्ल पक्षे समग्रंतु तदा सूर्योदये सती। अर्थात, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या दिवशी अगदी सूर्योदयाच्या वेळी साक्षात ब्रह्मदेवाने या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली, असे आपले शास्त्र सांगते। तसेच असत्यावर सत्याचा विजय मिळवून रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास संपून याच दिवशी अयोध्येत परतले होते। यतो धर्मस्ततो जयः, जिथे धर्म आहे तिथेच विजय आहे, या उक्तीप्रमाणे अयोध्येच्या प्रजेने प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी घरोघरी ज्या विजयाच्या पताका उभारल्या, तीच आपली आजची गुढी। यालाच आपण विश्वाची निर्मिती करणारा ब्रह्मध्वज असेही म्हणतो। पण मंडळी, ही गुढी म्हणजे केवळ एक काठी आणि तांब्या नाही। या गुढीच्या प्रत्येक घटकात आपल्या ऋषीमुनींनी मानवी आयुष्यासाठी एक अत्यंत मोठा आणि प्रेरणादायी संदेश लपवून ठेवला आहे। तर बांबू म्हणजे आकाशाला गवसणी घालण्याची महत्त्वाकांक्षा, पण त्याचवेळी जमिनीशी नाळ जोडलेली नम्रता। आयुष्यात संकटांची कितीही भयंकर वादळे येऊ देत, बांबूसारखे लवचिक राहा, वाका आणि परिस्थितीशी जुळवून घ्या, पण मुळापासून कधीच उखडले जाऊ नका। तुमचा स्वाभिमानाचा कणा कधीच मोडू देऊ नका। रेशमी वस्त्र हे केवळ कापड नसून ते नवीन सुरुवातीचे, मांगल्याचे आणि भरभराटीचे प्रतीक आहे। जुने आणि नकारात्मक विचार सोडून आयुष्यात नवीन आणि शुद्ध विचारांचे वस्त्र परिधान करा, हाच याचा अर्थ आहे। उलटा तांब्या, कलश। हा कलश म्हणजे केवळ एक भांडे नाही, तर ते पूर्णत्वाचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे। पण तुमच्या मनात कधी हा विचार आलाय का की हा कलश नेहमी उलटा का ठेवला जातो? तर यामागे आपले अत्यंत प्रगत असे प्राचीन शास्त्र दडलेले आहे। ऊर्जा शास्त्रानुसार तांबे किंवा पितळ हे ऊर्जेचे उत्तम वाहक मानले जातात। हा उलटा कलश एका अँटेनासारखा काम करतो, जो आकाशातील वैश्विक ऊर्जा आणि साक्षात सूर्याचे चैतन्य स्वतःमध्ये खेचून घेतो आणि मग तीच सकारात्मक आणि पवित्र ऊर्जा आपल्या घरावर वर्षभर बरसत राहते। पण मंडळी, यामागे एक अत्यंत सुंदर आणि मोठा आध्यात्मिक अर्थ सुद्धा दडलेला आहे। जरा विचार करा, जर एखादा घडा आधीच पाण्याने काठोकाठ भरलेला असेल, तर त्यात तुम्ही नवीन पाणी ओतू शकता का? अजिबात नाही। अगदी तसेच, जर तुमचे मन आधीच मीपणाच्या, ज्ञानाच्या किंवा पैशाच्या खोट्या अहंकाराने भरलेले असेल, तर तिथे ही ईश्वराची कृपा कशी सामावेल? म्हणूनच हा उलटा तांब्या आपल्याला एक फार मोठा धडा देतो। स्वतःला रिकामा करा, परमेश्वरासमोर, निसर्गासमोर आपला खोटा अहंकार उलटा करून पूर्णपणे ओतून द्या। कारण जेव्हा तुम्ही आतून पूर्णपणे रिकामे, नम्र आणि निर्मळ होता, तेव्हाच ती अथांग ईश्वरी कृपा तुमच्या आत सामावू शकते।
गुढीपाडव्याचा सर्वात महत्त्वाचा आणि माझ्या आवडीचा भाग म्हणजे या दिवशी दिला जाणारा प्रसाद. इतर सर्व सणांना आपण फक्त गोडधोड खातो, पण हिंदू नववर्षाची म्हणजेच गुढीपाडव्याची सुरुवात मात्र अत्यंत कडू असलेल्या कडुलिंबाची पाने आणि गोड साखरेची गाठी एकत्र खाऊन केली जाते. यामागे काय कारण असेल? तर कडुलिंब खाणे ही कोणतीही अंधश्रद्धा नाही, ती निसर्गाने मानवाला दिलेली पहिली संजीवनी आहे. महर्षी चरक आणि सुश्रुतांच्या आयुर्वेद शास्त्रानुसार जेव्हा चैत्र महिन्यात ऋतू बदलतो आणि कडक उन्हाळा सुरू होतो, तेव्हा हा कडुलिंब आपल्या शरीरात एक नैसर्गिक ढाल आणि अँटीबायोटिक म्हणून उभा राहतो. तो आपले रक्त शुद्ध करतो आणि आजारांपासून आपले रक्षण करतो. पण यामागे केवळ वैद्यकीय नव्हे तर निसर्गाने आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला जीवनाचा सर्वात मोठा धडा लपलेला आहे. सुख आणि दुःखाचा हाच समतोल सांगताना भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात अर्जुनाला एक महान सत्य सांगतात. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदः आगमापायिनो नित्यः स्थान स्थितिक्षस्व भारत. याचाच अर्थ, हे अर्जुना, जसे उन्हाळा आणि हिवाळा हे ऋतू येतात आणि जातात, तसेच आयुष्यात सुख आणि दुःख येत जात राहतात. ते कधीच कायमस्वरूपी नसतात. माणसाने त्या दोघांनाही समान वृत्तीने विचलित न होता स्वीकारायला शिकले पाहिजे. आजकाल आपल्याला वाटतं की नवीन वर्ष म्हणजे फक्त आनंद, फक्त यश आणि फक्त गोडवा असावा. पण निसर्ग सांगतो की आयुष्य हे कधीच वन साइडेड नसते. त्यात दुःखाचा, अपयशाचा आणि संघर्षाचा कडू घोट असणारच आहे. पण जेव्हा तुम्ही हा दुःखाचा कडू घोट आणि सुखाचा गोडवा दोन्ही अत्यंत सहजतेने आणि हसतमुखाने स्वीकारता, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने जगायला शिकता. तर कडुलिंब हे आरोग्यासाठी एक संजीवनी आहे. ते जसे शरीरातील विषारी घटक नष्ट करते, अगदी तसेच आयुष्यातील कडू प्रसंग, लोकांचे टोमणे आणि अपयश हे आपल्या मनातील खोटा अहंकार नष्ट करतात आणि आपल्याला आतून अत्यंत मजबूत आणि प्रगल्भ बनवतात. जगद्गुरु संत तुकाराम महाराज एका अभंगात अत्यंत मार्मिकपणे सांगतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. अर्थात, जोवर तुमचे मन आतून प्रसन्न आणि शुद्ध नाही, तोवर बाहेरचे कोणतेही सण, यश किंवा पैसा तुम्हाला खरी शांती देऊ शकत नाहीत. म्हणूनच मंडळी, या गुढीपाडव्याला आपण आपल्या घरावर आणि दारात गुढी तर नक्की उभारूया, पण त्यासोबतच आपल्या मनात आणि विचारात एक अत्यंत सुंदर आणि नवी गुढी उभारूया. तर ही गुढी कशी असेल? पहिली गुढी असेल सकारात्मकतेची. भूतकाळात जे काही कडू घडले, मग ते आलेले अपयश असो, लोकांचे टोमणे असोत किंवा दुःख असो, ते सर्व त्या कडुलिंबाच्या पानांसारखे पचवून टाका आणि भविष्यातील आशेची, साखरेची गाठी स्वतःच्या मनाला बांधून नव्या जोमाने उभे राहा. दुसरी गुढी असेल कृतज्ञतेची. आपण नेहमी जे नाही त्याबद्दल रडत बसतो, पण आज आपल्याकडे जे काही आहे, आपले कुटुंब, आपले उत्तम आरोग्य आणि ही सुंदर अशी सकाळ, त्याबद्दल त्या ईश्वराचे मनःपूर्वक आभार माना. आणि तिसरी गुढी असेल शांततेची आणि स्वधर्माची. बाहेरच्या जगात धावपळ करून यश नक्की मिळवा, पण ते मिळवताना स्वतःच्या आतल्या मनाचा राम हरवू देऊ नका. जेव्हा अशी सकारात्मक विचारांची, निर्भयतेची आणि भक्तीची गुढी तुमच्या अंतःकरणात उभी राहील, तेव्हा मंडळी, खऱ्या अर्थाने तुमचे नवीन वर्ष सुरू होईल. तर तुम्हा सर्वांना आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला माझ्या आणि माझ्या संपूर्ण परिवारातर्फे गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या अनंत आणि मंगलमय शुभेच्छा. ईश्वर तुमच्या आयुष्यात सुख, अथांग शांती, उत्तम आरोग्य आणि प्रचंड यश घेऊन येवो, हीच सदिच्छा. गुढीपाडव्याचा हा अत्यंत सखोल, वैज्ञानिक आणि जीवन बदलणारा अर्थ तुमच्या सर्व मित्रपरिवाराला, नातेवाईकांना आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवर नक्की शेअर करा. अशाच प्रेरणादायी आणि आपल्या महान संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग जुने सर्व विसरून जाऊन अभिमानाने उभारूया मांगल्याची गुढी. तोपर्यंत निर्भयपणे जगा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.